मिटकरी यांची गाडी फोडल्यानंतर मनसेच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आणि यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन करतात आणि ही कारवाई अजित पवारांवर करावी असं तुमचं मत आहे का? असं तुम्हाला वाटतं की कारवाई केली पाहिजे? सर्वप्रथम जो आमचा तरुण कार्यकर्ता आहे जय मालवकर, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. पक्ष नेता त्यांच्या परिवाराच्या मागे सर्व अर्थाने खंबीरपणे उभा आहे. गोष्ट अशी आहे की 2 दिवसापूर्वी राजसाहेबांनी पुण्याच्या पूर परिस्थितीवर एक वक्तव्य केलं. त्याच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सरळ माझ्या नेत्यांना राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटलं. एका वैधानिक पदावर अमोल मिटकरी आहेत, त्यांच्याकडे असा कुठला पुरावा आहे की राज ठाकरेने सुपारी घेतली? मग अशा प्रकारचे बेछूट आरोप करणं ही अमोल मिटकरीची सवय आहे. ते भाजप नेत्यावरही करतात. याच्या अगोदर सुद्धा एकत्र राष्ट्रवादी असताना त्यांनी ब्राह्मण समाजाविषयी अत्यंत घाणेरडे अनुद्गार काढलेले आहेत. ही त्यांची सवय आहे. त्या रागातून कार्यकर्ते त्यांना जाब विचारायला गेले असताना तिथं जी काही बाचाबाची झाली त्याचं पर्यवसन, त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, त्याचं समर्थन कोणी करत नाही. पण या सगळ्या गोष्टीचा तणाव येऊन आमच्या एका तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकारानं मृत्यू झाला. का झाला तर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः मिटकरी जाऊन बसले आणि कारवाई करा ह्यासाठी ठिय्या आंदोलन घेतलं. माझं तर उलट असं म्हणणं आहे की आमदार अमोल मिटकरी, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते माननीय अजितदादा पाटील यांच्यावर महाराष्ट्र सरकारने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्वरित दाखल करावा. असं आहे की कुणाचा मृत्यू होणं ही दुर्दैवी बाब आहे, परंतु एखाद्यानं शाब्दिक प्रतिक्रिया दिली तर त्याला कायदा हातात घेऊन थेट त्याच्या गाड्या फोडण्याचा अधिकार मनसेला आहे. नाही, शाब्दिक सुद्धा त्याचे शब्दाची सुद्धा तुम्ही काय निवड करता हे फार महत्वाचं आहे ना. तुम्ही राज ठाकरे सारख्या नेत्याला सुपारीबाज म्हणता, तुमच्याजवळ असा कुठला पुरावा आहे? तो अमोल मिटकरीने दिला का? आजपर्यंत नाही दिला. मग मला सांगा त्या कार्यकर्त्याच्या सुपारीबाज कोण आहे? सुपारीबाज तर अजित पवार आहेत. जरांडेश्वर कारखाना कसा त्यांनी हडपला? एकत्र पवार कुटुंब असताना कन्नडचा कारखाना कसा हडपला? खुद्द पंतप्रधानांना सांगितलं ना 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्र राज्य सरकारच्या बँकेत झाला. मग आम्ही कधी असे आरोप केले का? आम्ही कधी अजित पवारवर मर्यादा सोडून आरोप केले का? या राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेसाठी मनसे कार्यकर्त्याने जीवाचं रान केलं. कोकणातले आमचे नेते वैभव खेडेकरचा विरोध होता सुनील तटकरेचा प्रचार करण्यात. त्यावेळेस मात्र तुम्ही वैभव खेडेकरला मानवा म्हणून राज ठाकरेच्या ऑपोजिट जाऊन बसलात आणि मनापासून मनसे कार्यकर्त्यांनी प्रचार केला नसता तर रायगडचं चित्र वेगळं दिसलं असतं. त्यावेळेस तुम्हाला राज ठाकरे सुपारीबाज दिसले नाहीत, कारण तुमचा फायदा होता. बारामतीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रचार केला राष्ट्रवादी अजित पवारच्या सुविद्य पत्नीचा. त्यावेळेस तुम्हाला सुपारीबाज नेता दिसला नाही. याच्या तोंडाला आवर घाला म्हणून स्वतः अजित पवारने ह्यांच्याकडे सांगितलं की तुम्ही जरा बोलताना संयम ठेवा. तो संयम त्यांनी सोडला. त्याचा परिणाम काय झाला? आमचा एक तरुण कार्यकर्ता यात नाहक बळी गेला की नाही? याची जबाबदारी कुणावर आहे? साधी गाडी फोडली तर उमेश पाटील म्हणतात की राज ठाकरेवर खटला भरा, त्यांना अटक करा. मग एखादा मृत्यू झाला त्याच्याविषयी कुणाला जबाबदार धरलं पाहिजे? यांच्या नेत्याला जबाबदार धरलं पाहिजे. म्हणून मी ही मागणी करतोय की अजित पवार सहित यांच्यावर गुन्हे दाखल करा, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. आताही तुम्ही सुपारी बहादर अजित पवारांना म्हटले. हो, कारण तुमची गाडी आता काय फोडा ना. मी गाडीच ठेवत नाही. माझी स्कूटर आहे, फोडायची असली फोडा. हिंमत दाखवा ना. राज ठाकरेच्या गाडीवर एक दगड तर मारा, बघू काय होत आहे ते. दगड मारून तर बघा. आणि हे मी आरोप नाही केले. ज्या भारतीय जनता पक्षासोबत अजित पवार आहेत त्यांनी गाडीभर पुरावे नेलेले आहेत एकदा. हे मी नाही आरोप केलेले. त्या भाजपालाच तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला ना. आम्ही फक्त मोदींना दिला. ऐकून घ्या, सर्वांना दिला. गफलत करताय. आम्ही मोदीमुळे सर्वांना दिला. आम्ही मोदीकडे पाहून दिला. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हा म्हणून दिला. हे तुम्ही विसरताय सगळे. आणि ते आपत धर्म म्हणून आम्हाला राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायला पाहिजे. मला याच्या पुढचं असं वाटतंय की आता अजित पवारला ह्या महायुतीत राहायचं नाही. काही ना काही कारण काढून भांडणं करतात. कारण महायुतीच्या इतर 2 नेत्याचे म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे राज ठाकरेशी खूप चांगले संबंध आहेत.
आणि हे त्यांना कुठंतरी खटकतंय. कदाचित राज ठाकरे जर पुन्हा महायुतीत भिडू म्हणून आले तर आपलं कसं, म्हणून महायुतीतून बाहेर पडण्यासाठी कारण रचण्यासाठी ह्या अमोल मिटकरीच्या सडक्या डोक्यातून निघालेली कल्पना आहे. गुन्हा दाखल नाही केला तर पुढची काय तुमची? आम्ही कायदेशीर आंदोलन करू, ठिय्या आंदोलन धरू करू, आम्ही सोडणार नाही त्या गोष्टीत. एक तरुण कार्यकर्ता आमचा बळी गेलाय, कारण हटवादीपणानं हा तिथं बसला होता आणि त्यांनी दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसावर या लोकांवर गुन्हे दाखल करा, त्या धक्क्यातून तो कार्यकर्ता हृदयविकाराने मृत्यू पावला. धन्यवाद. हे होते प्रकाश महाजन आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मिटकरी हे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले आणि त्याचा धसका घेतल्यामुळेच कार्यकर्त्याचा हृदयविकारानं त्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार, मिटकरी आणि अन्य जे लोक आहेत या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.